नमस्कार. दिनांक 12 जून. कथेचं शीर्षक आहे चरणदासाचे ऐकून आलीस ना. जुन्नरच्या सखू नावाच्या शूद्र स्त्रीला पांढरे कोड उमटले. चरणदास साधूने तिला अक्कलकोटात जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे ती महाराजांकडे आली. चरणदासाचे ऐकून आलीस ना असे विचारून बरी होशील असा भरवसा देत महाराजांनी तिला एक पांढरा दगड दिला व तो उगाळून लावण्यास सांगितले. तिने तसे केले आणि तिचे कोड महिन्याभरातच बरे झाले. जन्मनात जायते क्षुद्रहा संस्कारात द्विज उच्यते असे एक वचन आहे. जन्मता सारे शूद्र असतात, संस्कारानेच ब्राह्मणत्व प्राप्त होते असा याचा अर्थ आहे. खरे तर हे वचन प्रचलित जातीपातीच्या संकुचित विचारापलीकडचे आहे. कारण केवळ जन्माने कोणी जसा ब्राह्मण नसतो तसा मुंजीचा संस्कार केला म्हणून कोणी ब्राह्मण होत नाही. ब्रह्मजिज्ञासेचे आणि ईश्वर भक्तीचे संस्कार ज्याच्यावर घडतात तोच खऱ्या अर्थाने ब्राह्मण होतो. जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवावर आवरण असते ते पूर्वसंचिताचे. या पूर्वसंचिताचा मुख्य घटक पदार्थ असतो तो त्या जीवाचे कर्म. या कर्माला अस्तरला असते ते षडविकारांचे. या दोहोंमुळे जीवाचे मूळ स्वरूप झाकले जाते. जे वरवर दिसते ते असते स्वरूपाचे अज्ञान. या अज्ञानामुळे जीव नीच अवस्थेत राहतो म्हणून तो क्षुद्र मानला जातो. त्यावर प्रयत्नपूर्वक ईश्वर भक्तीचे, मी कोण या ब्रह्मजिज्ञासेचे आणि माणुसकीचे संस्कार घडवावे लागतात. जन्मतःच हे संस्कार घेऊन येणारा एखादा विरळाच असतो. या लीलेतील सखू ही अशीच संस्कारहीन असल्याने तिला क्षुद्र म्हटले आहे. ईश्वर भक्तीच्या आणि स्वस्वरूपाच्या ज्ञानाअभावी हा जीव पर्वता एवढे दुःख भोगतो आहे आणि ते दुःखाचे मूळ संचितच पांढऱ्या कोडाच्या रूपाने उमटले आहे असे महाराज तिला म्हणाले. दुःखात पिचत पडणाऱ्या जीवाला स्वस्वरूपाची जिज्ञासा निर्माण व्हावी यासाठी घडणारे हे एक ईश्वरी धक्कातंत्र असते. त्यामुळे जीव खडबडून जागा व्हावा व असे का घडले आणि याला उपाय काय याचा त्याने विचार करावा असा त्यामागे ईश्वरी हेतू असतो. या धक्कातंत्रानंतर ईश्वर त्या जीवाला आपल्याकडे ओढून घेण्यासाठी कोणत्याही स्वरूपात येऊन अथवा स्वप्नदृष्टांताद्वारे सूचना करीत राहतो. जो जीव वेळीच समजून घेतो व तो ईश्वर भक्तीच्या, ब्रह्मजिज्ञासेच्या, माणुसकीच्या मार्गाने जाऊन सुख, शांती, समाधानाचा अनुभव याची जन्मी याची देही घेतो. ज्याला ते कळत नाही किंवा कळूनही वळत नाही तो दुःख, संकटाच्या व पुनर्जन्मांच्या भोवऱ्यात गरगरत राहतो. आपल्या अवतीभवती असे खूप जीव आपण पाहतो. त्यापैकीच आपण एक आहोत ते मात्र जीव विसरतो. तसा विसर पडू नये म्हणून भगवंत आपल्याच एका चरणदासाला जीवाकडे धाडतो. तो चरणदास जीवाला भगवंताकडे वळवतो. सद्गुरु हे निर्गुण देवाचे सगुण रूपच असते. तो जीवाला नवविधा भक्तीचा पांढरा दगड देऊन त्याचा लेप करावयास सांगतो. जीवाने तो लेप करताच त्याच्या पूर्वकर्माचा क्षय, विना, त्रास होऊन तो अधिव्याधी मुक्त होतो. जीवाचे क्षुद्रपण जाऊन खऱ्या अर्थाने जीव ब्राह्मण होतो. हा या लीलेचा मतितार्थ आहे. धन्यवाद.